नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण वितरणाचे नकाशे या धड्याचा स्वाध्याय इथं सोडवतोय. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. उत्तर अयोग्य. एखाद्या घटकाचे उदाहरणार्थ पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादीचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा वितरणाच्या नकाशाचा मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक आ. क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशात विभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. उत्तर योग्य. या प्रकारच्या नकाशामध्ये एखाद्या प्रदेशातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन मूल्यवर्ग ठरवले जातात. प्रश्न क्रमांक 2. उपविभागातील घटकांचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त मूल्य लक्षात घेऊन त्या उपविभागाचे योग्य त्या मूल्यवर्गात स्थान निश्चित केले जाते व त्यानुसार संपूर्ण उपविभागासाठी संबंधित मूल्यवर्ग ग्राह्य धरले जातात. अशा प्रकारे क्षेत्रगणी पद्धतीच्या नकाशांमध्ये उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. पुढे ही क्षेत्रगणी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत. उत्तर अयोग्य. कारण क्षेत्रगणी प्रकारच्या नकाशामध्ये एखाद्या प्रदेशातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन मूल्यवर्ग ठरवले जातात. 2. प्रत्येक गटाचे मूल्य हे वेगळे असते. 3. त्यामुळे प्रत्येक मूल्यवर्गाचा त्याच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात. ही क्षेत्रगणी नकाशाची उंची दाखवण्यासाठी वापरतात. उत्तर अयोग्य. ज्या चलांचे वितरण विलग असते, उदाहरणार्थ पाळीव प्राणी, लोकसंख्या, अशा चलांचे वितरण क्षेत्रगणी या नकाशाद्वारे दाखवले जाते. 2. ज्या चलांचे वितरण हे सलग असते, अशा चलांचे वितरण हे समघणी या नकाशाद्वारे दाखवले जाते. आणि 3. उंची या चलाचे वितरण हे सलग असते, त्यामुळे उंची दर्शवण्यासाठी समघणी नकाशा वापरतात. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघणी नकाशा वापरतात. हे उत्तर अयोग्य आहे. याचं कारण बघा, लोकसंख्या या चलाचे वितरण हे सलग नसते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रगणी नकाशा किंवा टिंब नकाशा यांचा वापर केला जातो. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. उत्तर योग्य आहे. टिंब पद्धतीच्या नकाशांमध्ये मुक्तपणे विखुरलेल्या घटकांच्या मूल्यानुसार प्रत्येक टिंबाच्या आकाराचे प्रमाण हे ठरवलेले असते. समघणी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत. तर हे उत्तर अयोग्य आहे. याचं कारण आहे, एक म्हणजे ज्या चलाचे वितरण हे सलग असते ते दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. 2. एका रेषेने समान मूल्य असणारे ठिकाणे जोडून जे नकाशे तयार केले जातात त्यांना समघणी नकाशे म्हणतात. अशा प्रकारे समघणी नकाशे सममूल्य रेषांनी तयार केले जातात. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. याचं उत्तर योग्य आहे. एखाद्या भौगोलिक घटकाविषयी गणना करून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर टिंब पद्धतीचे नकाशे तयार केले जातात. 2. एखाद्या प्रदेशमध्ये एखादा घटक ज्याप्रमाणे वितरित झाला आहे तशाच प्रकारे नकाशामध्ये टिंब देऊन त्या घटकाचे वितरण दर्शवले जाते. आता पुढे प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. वितरणाच्या नकाशांचे उपयोग पुढील प्रमाणे. एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध हा वितरणाच्या नकाशाद्वारे स्पष्ट होतो. वितरणाच्या नकाशांचे प्रकार. एक आहे टिंब पद्धत. जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत वापरली जाते. 2. उदाहरणार्थ लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाच्या साहाय्याने दर्शवणे, प्रदेशाचे प्राकृतिक रचना व जलस्रोत इत्यादी. क्षेत्रगणी पद्धत. प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. समघणी पद्धत. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघणी पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. समघणी व क्षेत्रगणी पद्धतीतील फरक काय बघा. पुढील प्रमाणे यांचा फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. एक म्हणजे जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दर्शवण्यासाठी समघणी या पद्धतीचा वापर करतात.
तर जेव्हा एखाद्या चलाचे वितरण विलग असते तेव्हा ते दर्शवण्यासाठी क्षेत्रगणी वापरतात. 2. चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात व चलाचे वितरण दाखवण्यासाठी रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध यांचा वापर करतात. 3. समगणी पद्धतीमध्ये चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. तर क्षेत्रगणी पद्धतीमध्ये चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते कारण स्पष्ट करा. 1. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रगणी पद्धत उपयुक्त असते. 2. लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो. 3. टिंब पद्धत, जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाच्या साहाय्याने दर्शवले. प्रदेशाचे प्राकृतिक रचना व जलस्रोत इत्यादी. 4. क्षेत्रगणी पद्धत, प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. प्रश्न 3. खालील माहितीसाठी कोणकोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल? अ. जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन. उत्तर क्षेत्रगणी नकाशा पद्धत. आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. उत्तर समगणी नकाशा पद्धत. राज्यातील पाळीव प्राण्यांच्या वितरण हे दाखवण्यासाठी टिंब नकाशा पद्धत लागेल. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रगणी नकाशा पद्धत लागेल. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण दाखवण्यासाठी समगणी नकाशा पद्धत लागेल. प्रश्न 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता हा पुढील आहे कोल्हापूर जिल्ह्याचा नकाशा. यामध्ये तुम्हाला टिंब दाखवलेले आहे. ते टिंबांच्या आकारानुसार 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 आणि 20,00,000 अशा प्रकारे इथे सूची तयार करण्यात आलेली आहे. दिशा पण आहे बघा. आता प्रश्न काय आपण ते बघूया. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? तर उत्तरे जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण हे टिंब पद्धतीने दाखवले आहे. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. उत्तरे जिल्ह्याच्या पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे, तर पश्चिम दिशेस हे वितरण विरळ आहे. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ठिकाण कोणते? तर सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे आणि ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहर होय. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? तर उत्तर आहे गगनबावडा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. असेच प्रेम आमच्यावरती करत राहा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतोय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना पोहोचवा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.